सांगायचं शिवाजी महाराजांचं नाव तुला कुणी शिकवलं? खरं सांगायचं. कुठून तुझ्या ध्यानात राहिलं? तुम्ही सांगितलेलं तेव्हा मग मी लक्षात ठेवलं. व्हेरी गुड. मागच्या मीटिंगला तुला शिवाजी महाराजांचं नाव येत नव्हतं, पण ह्या वेळेला तुला शिवाजी महाराजांचं नाव येतंय. मला याचा खरंच खूप 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 अभिमान वाटतो. एकतरी मुलगा माझ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं. नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार. तर आज तुम्ही शाळेतून घरी आलात का? हो. तर मी तुम्हाला 2-4 प्रश्न विचारू का? हो. तर तुझं नाव सांग बरं मला. समृद्धी. अगं पूर्ण नाव सांगायचं बाळा. समृद्धी अभिषेक पंढरकर. बर, तुला जिजाऊ माता माहिती आहे? हो. हा, त्यांच्या मुलाचं नाव काय मग? शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं नाव घेताना पुढे छत्रपती लावायचं बरं. छत्रपती शिवाजी महाराज म्हण बरं. छत्रपती शिवाजी महाराज. किती छान वाटतं ना आता. तुला माहिती जिजाऊ? नाही. नाही माहिती तुला जिजाऊ? फोटोत बघितलेत तू जिजाऊ? हा. आणि मग तेच बा असतात जिजाऊ. फोटोतच बघायचं असतं जिजाऊला, पण त्यांचे विचार ऐकायचे असतात, विचार मनात ठेवायचे असतात. तू एकदा आमच्या घरी आलती तेव्हा तुला विचारलं होतं ना तुला जिजाऊ माहिती का म्हणून. तुला छत्रपती शिवाजी महाराज माहिती का? नाही माहिती तुला? तुझं गाव कोणतं आहे? तुझं गावाचं नाव माहिती आहे तुला? आणि तुझं नाव काय आहे? शिवजी भगवान बर्डे. कितवीत आहेस तू? पहिली तेच. मग आता इथं छत्रपती शिवाजी महाराज तर तुला दाखवते मी. हे बघ, हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बघितले तू? कोण आहे ते? छत्रपती शिवाजी महाराज. यांनी आपल्यासाठी खूप काय काय सहन केलं बरं का. हात जोड त्यांना, प्रार्थना कर, पाया पड त्यांच्या. हे छत्रपती शिवाजी. तुझं नाव सांग. साई रमेश. काय? साई रमेश. कितवीस आहेस तू? दुसरीला. बर, तुला जिजामाता माहिती का? हो. व्हेरी गुड. शिवाजी महाराज हो. माहिती आहे? काय केलं शिवाजी महाराजांनी? आपल्यासाठी काय केलं? आपल्यासाठी युद्ध केलं. तुला काय माहिती? खरं सांग बरं बाळा. शिवाजी महाराजांबद्दल काय माहिती आहे? काय माहिती आहे तुला शिवाजी महाराजांबद्दल? माहिती का काही? काहीच माहिती नाही. तुझ्या आईने तुला काहीच सांगितलं नाही शिवाजी महाराजांबद्दल? तुझ्या शिक्षकांनी? सर शिकवताना म्हणतात का शिवाजी महाराज असे होते, शिवाजी महाराज तसे होते? शिवाजी महाराजांचं नाव घेतात का सर? शाळेत तुला शिवाजी महाराजांचं नाव ऐकायला मिळतं का? मिळतं का नाही? नाही मिळत तुला शाळेत शिवाजी महाराजांचं नाव ऐकायला? मला असं वाटतं मी तुझे शिक्षकांना चांगलेच ओळखून आहे बाळा. तुझ्या शाळेत शिवाजी महाराजांचं नाव रोज तरी घेतलं जात असेल, पण तुझं लक्ष जरा कमी आहे. तुला लक्ष देण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. ते आपल्यासाठी खूप काही केलंय त्यांनी. आपण हे स्वतःच्या राज्यात जे जगतो, हे स्वराज्य निर्माण ज्यांनी केलंय ना, ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांच्यामुळे आज आपण कसलेही निर्णय घेऊ शकतो, काहीही करू शकतो. आपण गुलामगिरीत होतो, आता आपण गुलामगिरीत नाही. आपलं आता स्वतःचं राज्य आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं कुणाला बी, तुला माहिती नसेल ना, तू कुणाला बी विचारायची छत्रपती शिवाजी महाराज काय आहे. तू मोबाईल बघतो? खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. मोबाईल बघतो? बघत असशील ना रे बाळा तुझ्या मम्मीचा पप्पाचा. मम्मीला मोबाईल आहे का? आणि पप्पाला? मग त्याच्यामध्ये काय बघतो तू? खरं सांग. गाणे बघतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे बघायचे, कळलं? छत्रपती शिवाजी महाराजांचे शॉर्ट व्हिडिओ बघायचे, एखादा मोठा व्हिडिओ बघायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. हिला बी छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाही, तुला बी माहिती नाही. आजकालच्या मुलांना काय होतंय माहिती का? आई मोबाईल देते का नाही? देते ना. आणि त्याच्यावर आपल्या रील्स लावून देते, आहे की नाही? आणि मुलं काय करतात? ते बघत बसतात. मग त्यांनी काय बघितलं पाहिजे ना? आज आपल्याला संस्कारांची गरज आहे. आपण आज छत्रपती शिवाजी महाराज बघितले पाहिजे.
बरं, आपण आता पुढल्या विद्यार्थ्याकडे जाऊया. तुझं नाव सांग प्रथमतः. मयुरेश अमोल पंढरकर. तुला छत्रपती शिवाजी महाराज माहिती का? हो तुला त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का? हो. काय माहिती आहे तुला? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, खूप लढाई केला, अफजल खानला ठार केलं. एवढं माहिती आहे तुला? हो. अजून काय माहिती आहे? तुला ही छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती जी मिळते ती कुठून मिळते बरं बाळा? शिक्षकांकडून. तू आणि हा तुझ्या शाळेत आहे, मग याला कसं काय माहित नाही? तुलाच का माहिती आहे? तुला बी माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज? काय तुझं नाव? विश्वजी सोमनाथ शिंदे. मग सांग शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव. शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. अरे वा, मागच्या मीटिंगमध्ये तुला शिवाजी महाराजांचं नाव सांगता आलं नव्हतं, बरोबर? आय एम राईट? तर ह्या मीटिंगमध्ये तुला शिवाजी महाराजांचं नाव सांगता येते, याचा मला खूप आनंद आहे बरं का. सांगायचं शिवाजी महाराजांचं नाव तुला कुणी शिकवलं? खरं सांगायचं, कुठून तुझ्या ध्यानात राहिलं? तुम्ही सांगितलेलं तेव्हा मग मी लक्षात ठेवलं. व्हेरी गुड. मागच्या मीटिंगला तुला शिवाजी महाराजांचं नाव येत नव्हतं, पण ह्या वेळेला तुला शिवाजी महाराजांचं नाव येते. मला याचा खरंच खूप 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 अभिमान वाटतो. एकतरी मुलगा माझ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ध्यानात ठेवू शकला. खरंच मला खूप बरं वाटतं. तुला येते छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव? हो. सांगू शकतोस? छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. व्हेरी गुड. तुला येतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं? शिक बरं, सांग बरं. छत्रपती शिवाजी महाराज भोसले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. आता परत म्हणायचं, जाताना विचारायचं, तुझ्या आईला विचारायचं, पप्पांना विचारायचं काय नाव आहे, आणि ते तू ध्यानात ठेवायचं. पुढल्या मीटिंगला तुला पण नाव सांगता आलं पाहिजे. मी हिला पण शिकवलं होतं, हिच्या ध्यानात आहे का बघू. सांग बरं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. छत्रपती शिवाजी महाराज. पुढं शहाजी महाराज शहाजी महाराज भोसले. भोसले. व्हेरी गुड. तुला येत आहे का? हो. सांग. शिवाजी महाराज शिवाजी महाराज शहाजीराजे भोसले. व्हेरी गुड. आपल्याला कुठंतरी शिवाजी महाराजांचं नाव येतं, आपल्याला त्यांचा इतिहास माहिती असला पाहिजे. आपण या महाराष्ट्रात राहतो, हे महाराष्ट्रात राहण्याचं सौभाग्य आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असं हरवता कामा नये. आणि बाळा, खरंच मला तुझं कौतुक वाटतं. मागच्या वेळेस तुला छत्रपती शिवाजी महाराज याच्या व्यतिरिक्त काहीच माहिती नव्हतं, पण तू मागच्या वेळेसच्या मीटिंगमध्ये माझं ऐकलं आणि तू ते नाव ध्यानात ठेवलं, त्याचा मला खरंच अभिमान वाटतो. आणि अजून मी प्रश्न विचारते, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं पूर्ण नाव कुणाला सांगता येईल? तर छत्रपती शहाजी महाराजांच्या वडिलांचं नाव आहे, म्हणजे शहाजी महाराजांचं संपूर्ण नाव आहे शहाजीराजे मालोजीराजे भोसले. आणि आता दादा, तू ह्या मीटिंगमध्ये याच्यापैकी कुणालाही शहाजी महाराजांचं नाव सांगता नाही आलं. आता आपण दुसऱ्या मीटिंगमध्ये काय ध्यानात ठेवायचं आहे? शहाजी महाराजांचं नाव. तू घरी गेले गेले काय करायचं? सगळ्यांनीच करा, गरजेचं आहे ते खूप. आपल्या वहीत शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे नाव लिहून घ्यायचं आणि आपल्या मेमरीमध्ये सुद्धा फिट करायचं. ओके? तर जिजामातेचं नाव मला कुणी सांगू शकेल का? सांग. जिजाऊ. लखोजीराजे जाधव. व्हेरी गुड. एकाने सांगितलंय पण त्यालाही मला सांगावं लागलं. जिजाऊ लखोजीराजे जाधव. लखोजीराजे जाधवांची कन्या म्हणजे जिजाऊ, आणि त्यामुळे आपण हेही नाव ध्यानात ठेवायचं आहे. आणि सगळ्यांनी आता घरी जायचं आहे ना तुम्हाला? हो. शिवाजी महाराजांबद्दल जास्तीत जास्त मोबाईलमध्ये माहिती घ्या. तुमचं जीवन खरंच खूप सुंदर होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालायला शिका आणि तुमच्या जीवनाला एक नवीन सुरुवात द्या. धन्यवाद. बरं, मला एक सांगू शकता का, तुम्ही इथे माझ्याजवळ 5 मिनिटं बसले, तुम्हाला काय वाटलं? कसं वाटलं? छान वाटलं का वाईट वाटलं की टाईम गेला याचं दुःख वाटलं? काय वाटलं सांग.
छान वाटलं. तुला काय वाटलं? छान वाटलं. तुला काय वाटलं? छान वाटलं. तुला छान वाटलं. छान वाटलं. खरंच? हो. तर खरंच सगळ्यांना छान वाटलेलं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आहे. आणि सगळ्यांनी शिवाजी महाराजांचा खूप अभ्यास करा, प्रगती करा आणि आपलं नाव उंच शिखरावर जाऊ द्या. वेलकम. धन्यवाद.